हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला ट्रायंगल्स हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला प्रॅक्टिस सेट 6.3 त्याच्यातला कन्स्ट्रक्शन ऑफ इन सर्कल याची कन्स्ट्रक्शन कशी करायची तर ते पाहण्यासाठी प्रॅक्टिस सेट 6.3 मधले काही प्रॉब्लेम्स पाहूया. त्यातला हा पहिला प्रश्न, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABC सच दॅट अँगल B इज इक्वल टू 100 डिग्री, BC इज इक्वल टू 6.4 अँड अँगल C इज इक्वल टू 50 डिग्री अँड कन्स्ट्रक्ट इट्स इन सर्कल. म्हणजे आपल्याला इथं हा ट्रायंगल ABC कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं इन सर्कल काढायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल ABC. तर या ट्रायंगल ABC मधले दोन अँगल्स आणि एक साईड दिलेली आहे. आता जी साईड दिलेली आहे BC तो आपण बेस घ्यायचा आहे. सो पहिल्यांदा आपण एक साईड BC 6.4 सेंटीमीटर इतक्या लेंथची इथं काढून घेऊ. सो दिस इज अ सेगमेंट ऑफ लेंथ 6.4 सेंटीमीटर, त्याला नाव देऊ आपण BC. अँगल B 100 डिग्री दिलाय. मग आता इथं प्रोट्रॅक्टर घेऊ आपण आणि प्रोट्रॅक्टरचा हा जो मिडल पॉइंट आहे तो B वर ठेवू आणि 100 डिग्रीचा अँगल करणारा एक रे काढून घेऊ. सो दिस इज अँगल B ऑफ मेजर 100 डिग्री. याचं लगेच इथं मेजरमेंट लिहूया. आता एकच पॉइंट आपला राहिला A, तो काढण्यासाठी आपल्याला अँगल C दिलाय. मग आता प्रोट्रॅक्टर घेऊया आणि तो त्याचं जे मिडल पॉइंट आहे तो C वर ठेवू आणि 50 डिग्रीचा एक रे आता काढून घेऊया आपण. मग हा या पद्धतीने एक रे काढू. आता रे एकमेकांना, हे दोन्ही रेज एकमेकांना इंटरसेक्ट होत नाहीत. मग ते जोपर्यंत एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत तोपर्यंत आपण ते पुढे एक्सटेंड करूया. आणि ते जिथे एकमेकाला एक्सटेंड करतील तो असणार आहे आपला पॉइंट ए. सो दिस इज ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC आपल्याला मिळाला. तर ह्याचा इन सर्कल पण काढायचा आहे. मग इन सर्कल काढण्यासाठी यामधले कुठलेही जे दोन अँगल्स आहेत ABC या तीन अँगल्सपैकी कुठलेही दोन अँगल्सचे आपण अँगल बायसेक्टर्स काढूया. मग आपण अँगल बीचा पहिल्यांदा अँगल बायसेक्टर काढूया. तर त्याची कन्स्ट्रक्शन अशी आहे, तो बी जो व्हर्टेक्स आहे त्याच्यावर कंपासचं एक टोक ठेवू आणि एक ठराविक अंतर घेऊन या दोन्ही बाजूला दोन आर्क्स काढून घेऊया. आता कंपासचं टोक तिथून उचलायचं आणि हे जे दोन आर्क्स काढलेत त्याच्यापैकी एकावर कंपासचं टोक ठेवून थोडंसं अंतर वाढवून त्याच्या अँगलच्या इंटिरियरमध्ये एक आर्क काढून घ्यायचा. तेच अंतर न बदलता दुसऱ्या या आर्कपासून पहिल्या आर्कला इंटरसेक्ट करणारा आणखी एक आर्क काढून घ्यायचा. तर या दोन्हीचा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि बी याच्यातून एक रे काढून घ्यायचा. तर हा झाला अँगल बायसेक्टर अँगल बीचा. आता त्याच पद्धतीने अँगल सीचाही अँगल बायसेक्टर काढू. त्याच्यासाठी पुन्हा एकदा कंपासचं टोक सी वर ठेवू, ठराविक अंतर घेऊन याच्या दोन साईड्सना इंटरसेक्ट करणारे दोन आर्क्स काढून घेऊया. त्यानंतर अंतर थोडंसं वाढवून त्यापैकी एका आर्कवर कंपासचं टोक ठेवून त्याच्या आतमध्ये इंटिरियरमध्ये एक आर्क काढू. तेच अंतर न बदलता दुसऱ्या आर्कपासून पहिल्याला छेदणारा आणखी एक आर्क काढून घ्यायचा. आता हे दोन्ही पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि सी याच्यातून एक रे काढून घेऊया. सो दिस इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल सी. हा अँगल सीचा बायसेक्टर झाला. आता हे दोन्ही अँगल बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये एकमेकांना छेदतात तो पॉईंट आपण फिक्स करू. आता तो जो पॉईंट आहे तो पॉईंट आपला सेंटर घेऊन आपल्याला असं एक सर्कल काढायचं आहे जे ह्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सना टच करेल. मग आपण पहिल्यांदा हे अंतर ठराविक घेऊन पाहायचं आहे की तो जो सर्कल आपण काढणार आहे तो या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सना टच करेल का, तरच त्याला आपण इन सर्कल म्हणणार आहोत. तर या पद्धतीने आपण हा सर्कल पूर्ण करूया. आणि आपण जसं पाहतोय की हे जे सर्कल आपण काढले तो सर्कल त्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड्सना टच करतो. सो दिस इज द इन सर्कल. तर ह्या पद्धतीने ही कन्स्ट्रक्शन आपण पूर्ण करू शकतो. याच प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये आणखी एक क्वेश्चन आहे तिसरा, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला इन सर्कल काढायचं आहे. तर तीही कन्स्ट्रक्शन आपण आता पाहू. तर या प्रॅक्टिस सेटमधला हा तिसरा क्वेश्चन, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला इन सर्कल काढायचा आहे ऑफ ट्रायंगल XYZ. तर पहिल्यांदा ट्रायंगल XYZ असा कन्स्ट्रक्ट करायचा आहे की XYची लेंथ 6.7 आहे, YZची 5.8 आहे आणि XZची 6.9 आहे. मग पहिल्यांदा हा ट्रायंगल आपण कन्स्ट्रक्ट करूया. यातली कुठलीही एक साईड आपण बेस घेऊया. तिन्ही साईड्स दिलेले आहेत त्यामुळे आपण YZ 5.8 दिला आहे
XY 6.7 दिला आहे आणि XZ 6.9 दिला आहे. आपण XZ 6.9 जो दिला आहे तो बेस घेऊया. मग इथं पहिल्यांदा आपण एक 6.9 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढूया, ज्याला नाव देऊ आपण XZ. इथं लगेच त्याचं मेजर लिहूया 6.9 सेंटीमीटर. आता त्याच्यानंतर X पासून Y हा व्हर्टेक्स आपल्याला मिळवायचा आहे, वरच्या बाजूला कुठेतरी असणार आहे, म्हणजे ट्रायंगल XYZ मिळेल. मग X आणि Y मधलं अंतर आहे 6.7. आता कंपास घ्यायचा आणि त्या कंपासवर मोजून 6.7 अंतर आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या कंपासचं टोक X वर ठेवून वरच्या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. म्हणजे हे डिस्टन्स झालं 6.7. तर Z पासून Yचं डिस्टन्स 5.8 आहे. आता कंपासमध्ये 5.8 इतकं अंतर घ्यायचं आणि हा जो पहिला आर्क काढला आहे, झेडवर कंपास एक टोक ठेवून त्याला छेदणारा आणखी एक आर्क काढून घ्यायचा. तर या दोन्हीचं पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच आपला तिसरा व्हर्टेक्स Y. आता त्यानंतर हा जो Y पॉईंट आहे तो झेडला आणि एक्सला जोडून घ्यायचा, म्हणजे हा तयार होईल ट्रायंगल XYZ. आता हा जो ट्रायंगल XYZ तयार झालेला आहे त्याचे लगेच इथं मेजरमेंट्स लिहा. YZ म्हणजेच 5.8 सेंटीमीटर, XY 6.7 सेंटीमीटर. तर याचाही इन सर्कल काढायचा. मग ह्याचे जे 3 अँगल्स आहेत त्यापैकी कुठल्याही 2 अँगल्सचे आपल्याला अँगल बायसेक्टर्स काढायचे आहेत. मग पहिल्यांदा आपण झेडचे अँगल बायसेक्टर काढूया. त्याच्यासाठी कंपास टोक झेडवर ठेवू, ठराविक अंतर घेऊन एकच आर्क अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो. आता त्यापैकी एकावर हा आर्क या साईड XZला जिथेच येतोय तिथं कंपासचं टोक ठेवा, अंतर थोडंसं वाढवू आणि त्याच्या इंटिरियरमध्ये एक आर्क काढून घेऊया. तेच अंतर न बदलता दुसऱ्या आर्कपासून त्याला छेदणारा आणखी एक आर्क काढून घ्यायचा. तर या दोन्हीचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि झेड याच्यामधून एक रे काढून घ्यायचा. सो दिस इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल झेड. आता त्याच पद्धतीनं एक्सचा सुद्धा अँगल बायसेक्टर काढू. त्याच्यासाठी आता कंपासचं टोक एक्सवर ठेवू आणि याच्या दोन्ही साईड्सना छेदणारा एक आर्क काढून घेऊया. त्याच्यानंतर अंतर थोडंसं वाढवून हा जो आर्क साईड XZला जिथं छेदतोय तिथं कंपासचं टोक ठेवू आणि एक आर्क काढून घेऊया. सुरुवातीला पहिला आर्क हा मोठाच काढायचा. त्याच्यानंतर हे अंतर न बदलता या दुसऱ्या आर्कपासून त्याला छेदणारा आणखी एक आर्क काढून घ्यायचा. तर हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे आणि X याच्यामधून एक रे काढून घ्यायचा. तर हा झाला अँगल बायसेक्टर ऑफ अँगल X. आता हे दोन्ही अँगल बायसेक्टर्स एकमेकांना जिथे छेदतात तो पॉईंट फिक्स करायचा आणि तो सेंटर घेऊन आपल्याला एक सर्कल काढायचा. मग आता त्याच्यावर कंपासचं टोक ठेवू आणि पहिल्यांदा त्या सेंटरपासून या तिन्ही साईड्स सारख्या अंतरावर आहेत का पहिल्यांदा पाहून घ्यायचं आणि मग या तिन्हीमधून जाणारं एक सर्कल काढून घ्यायचं आणि एक सर्कल असं आपण काढायचं जे या तिन्ही साईड्सना टच करेल. सो दिस इज द इन सर्कल ऑफ ट्रायंगल XYZ. तर हे या पद्धतीनं आपण ट्रायंगलचा इन सर्कल कन्स्ट्रक्ट करू शकतो. याच प्रॅक्टिस सेट 6.3 मध्ये आणखी 2 कन्स्ट्रक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रायंगलचं सर्कल काढायचं आहे, म्हणजे असं सर्कल जे या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेसमधून पास होईल. तर त्याच्यासाठीचा दुसरा व्हिडिओ आपण बनवू, त्याची लिंक मी नंतर डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ती चेक करा.